आज आपण आऊची अजून एक रेसिपी ट्राय करतो आहोत, केळफुलाची वडी। हे आहे आमच्याकडचं स्पेशल वडी बनवण्याचं भांडं। शेवळ्याची, केळफुलाची, कोबीची कुठलीही वडी आम्ही ह्याच्यातच लावतो। अगदी रवोळी सुद्धा आमच्याकडे ह्याच्यातच बनते। कळतच असेल हे भांडं किती जुनं आहे ते। सर्वात पहिलं केळफूल स्वच्छ करून बारीक चिरून दोनदा पाण्यातनं काढायचे आणि परत पाण्यात ठेवायचे, जेणेकरून ते काळं पडू नये आणि चिकट होऊ नये। एका पातेल्यात 2 मोठी वाटी तांदळाचं पीठ, 1 मोठी वाटी रवा घेतलाय। सगळा केळफूल जे आपण कापलं होतं ते ह्याच्यात टाकतो आहे। त्यानंतर साधारणतः एक 700 ते 750 ग्राम वाल घेतलेले आहेत सोललेले। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकतोय हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला। लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तिखट तुम्हाला कसं हवं आहे त्यावर आहे। साधारणतः आत्ता जर बॅटर तिखट लागलं तर शिजल्यावरती थोडं कमी तिखट होईल। साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे। 3 ते 4 चमचे सुकं खोबरं किंवा तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकता आणि तेल 5 ते 6 चमचे एक साधारण इकडे वापरलं असेल। हळूहळू टाका म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल। तेल टाकून नीट मिक्स करून घ्या म्हणजे सगळीकडे मोहन छान लागेल। आणि मग आपण थालीपीठाला जसं बॅटर बनवतो ना, जाड ना पातळ, एक ती कन्सिस्टन्सी, त्या कन्सिस्टन्सीवरती आणायचं आहे। इथे मी वडीच्या भांड्याला तेल लावून बटर पेपर लावून घेतलाय। ट्रेडिशनली केळीचं पान वापरलं जायचं। तयार झालेलं बॅटर याच्यात छान लावून घेऊया। खाली परत घेतली आहे म्हणजे सांडलं तरी परत पटकन भांड्यात टाकता येईल, गोळा करायला त्रास नको। हा भांड्याचा दुसरा भाग आहे। ह्याच्यात रेती भरतात आणि ह्या रेतीवर आपल्याला वडी ठेवायची आहे। साधारणतः 1 तास आपण ही वडी शिजू देणार आहोत आणि 1 तासानंतर चेक करणार आहोत की वडी शिजली आहे का आणि त्यातला वालही शिजला आहे का। वाल शिजला नसेल तर अजून 15 मिनिटं आपण वडी ठेवायची आहे। इथे तुम्ही आधीच शिजवलेला वालही घालू शकता बॅटरमध्ये, त्यामुळे तुमचं काम पटकन होईल। आता जर वडीचं भांडं नसेल तर काय, सोपं आहे। जसं आपण बिना ओव्हनचा केक बनवतो तसंच इकडे करायचं आहे। मोठ्या पातेल्यात मीठ गरम करायचं, त्यावर फ्लॅट सरफेस असलेलं भांडं घ्यायचं, त्याच्यात बॅटर भरायचं आणि वरती झाकण ठेवून 1 तासासाठी शिजवायचं। तर ही आहे आपली केळफुलाची वडी आणि ही आहे आपली शेफ जिने ही केळफुलाची वडी बनवली आहे। वडी झाल्यानंतर ती गार होऊ द्यायची आहे, काढायची घाई नाही करायची। 2 तासानंतर तुम्ही भांड्यातनं वडी काढा, सहजरित्या ती निघेल। तुम्ही ही अशीच खाऊ शकता कारण ही ऑलरेडी शिजवलेली आहे, किंवा शॅलो फ्राय करून, डीप फ्राय करून, एकदम क्रिस्पी करून खाऊ शकता। दह्यासोबत, चहासोबत खाऊ शकता। आमच्याकडे तर ही गोड तेलासोबत सुद्धा खाल्ली जाते। सो नक्की ट्राय करा।